अर्चना कुकर सोड कुकर सोड वा. किसन गेलं पाण्याला पुन्हा गेलं मस्त बाकी पाल दिले पाऊस होतोय आता आजचा मुक्काम आमचा घाटाच्या पायथ्याशी आहे. आता इथून पुढं म्हणजे घाटात चालू होते बाणाने आता बिराडावर सरपण टाकून परत बाणा गुढे घेऊन आली आणि इकडे आता चराईवर सोडली ते हा ना हा ना खायला पण पाहिजे आज गडीभर चरतील आणि मग बांधायची ते कारण मग असले पावसा पाण्याची गुढी मग भेटत पण नाही तर झाडात बाण आहे लय लांब नको हाणू हा इकडे दाणे ना आता चहा पाणी झाला आणि चालले आमचं बारकी कुकर करड ही पाजून घ्यायची काय काय टाकून दिलेली काय वरधावणी बाणायनी हे दोघ जण पाजतोय किसनचं चाललंय दुसरं काम हा गाडीशिवाय बघ ना या बघ काय काय ते पाऊस पण येतोय बारीक बारीक पाऊस पण येतोय आता त्याचा दिवस येत हा कधी वाढतोय कधी कमी पाहिजेच आपल्याला महत्वाचा ते आहे तर आपलं आहे चित्र आपलं दादांना फोन आलाय घरचा आईचा रोज फोन असतो आज कुठं वाडा उद्या कुठं तर उद्या आपला वाडा म्हणजे जागेवर पोचल मराठीवर आज इथं घाटामध्ये बसलाय बोलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी खाली आपा तुमचं काय चाललंय हा ना निवाऱ्याला वय मग काय आता चिपक येतात त्यामुळे त्यांना घालायला लागतं ते निवाऱ्याला आता ही कुकरी पाजायला लागतात करड पाजायला लागतात ही सगळी पाजणी वरधावणी आणि वादळ असलं की आयांना जरा मग दार बसती आता चरायला भेटत नाही वादळीचं किंवा वाटाने चालताना खायचं कमी चालायचं जास्त ते ना मग आयांना दूध कमी होत सर तुला पण पाजायचे एका एका पाच दिवस बरं पडतं नाही तर कंच पेन कंच नाही पेन असं होतं प्रत्येकाला धरून असं पाजायला लागते हा ना छक 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 आता मेंढीला बी पितय काही करडू आता पाच जण शिळ छक छक्य बुलेशराचा देव दिसतोय ना बर का कुठे गेलं तेवढं ते तुमच्या मागचं बारक का मोठं बाकीचे सगळे हेच पोहोचत थांबा बारक पेव द्या आधी बारक पेव द्या टाकून दिले त्याच्या आईने त्यामुळे त्याला 2 मिनिट्या पाजायच्या हा तर त्याच्या आईला बी पाजायचं आईचे ही आहे दुसरीला अधोगर पाच आईने का टाकून दिले तर लंगडी झाली टाकलाय पण हा ना लंगडी झाल्यामुळे तिने दिले त्याला टाकून काय सांगायचं उडीवर लावून ते तिकडं गेलं पाहिजे कोणतरी सोबत आलं पाहिजे ना त्यांना म्हणा न्यावा सोबत काय होत या मग बरीच लांब गेल्या ते काय मेंढरा पण पाजून दिला तर गोगरी तुमची झाली हो पाजणी आपण पाहिजे नाही हा जरा सावधाचं बियाच आहे ना लांडग्याचं आपणची बी करडी टाकायची चालली होती झाली करडी टाकून पाऊस येते हा ना रेमझिम बघा बारक बघ बाहेर कडे तारा दिले आपण आपणच हा लय ताराच देतोय म्हणजे त्याला 5,000 फोकस हा हा करड टाकून झालं पाला दूध मिळणे कसं शिपूट हरवतो पहिलं हा ना ते बीज दोन बाणा सगळ्याला मग काय व ड्रायव्हरांनी हा का जर्जिंग घालाय पाहिजे होता ना पोकरी पाजताना चला जाऊ आता गोड्याला आता चला मला काम करू आता तुला लागतो काम करता काय लागायच पाहिजे नाही तर काय वाया नाही बघ गुढी मग बरीच वर गेली असते गोडी हा ना गाण्यात देऊ पण वाटतं देव वाटते नाही तर काय चला तुमच्या हातात आहे वाटत बॅटरी हाताला दे की एवढंच कासरे ना हा तेवढं बाय विकून जायला लागणार आपल्याला विकून चला विकून घसरून पडन आपण वर नाही हा पाच पण कासरे ना अर्चना मामा दमलं तर अंग टाकले गडी बर पाऊस येतोय किती आहेत अर्चना कासरे आहेत स्वयंपाक चाललाय
मग आता कसं का हा हे शिळीचा घ्या सोडू का मग हा सोडा इकडे बसा घ्या ती काय करते हात मध्ये पाहलाच बसती म्हणून तिला बांधली होती जी नाव जाती या ह्या बसल्या ना आता नाही बघू ना मारते काय त्यांना चांगला म्हणाला बरं झालं शियाला जरा आज नाही हालाच्या बसा म्हणा उकरून उलट पाऊस काय मोठा नाही पण बारका रिमझिम पाऊस आहे. वावर बी खर पडा हातोडं नाही घ्यायचं. नाही नको झाडांनाच गुतवा तुम्ही घेतलं बघ कुठे नाही घेतलं चला मग कुणाकडे वाटे बघा हातामध्ये काहीतरी हा येते मग काय बे वाटत म्हणून म्हणलं आधी कुकरी पाजू हा सोबत म्हणलं न्यावा जरा बरेच लांब गुड गेले असते बाई आता मी घसरण तुमच्या आगावी ना ऐक खडे हो ना माहिती दाबा मोर भेटरी काय नाही पाऊस बी रिमझिम चालू आहे खाली दिसन कोणचा हो म्हातारा इकडं दाबा बाय खाली आधी हा नाही होय बाय वर घ्या ना पटांग का नको घेतो होय मग सगळी गुढी आणायला लागते गोळा करून हा मग तशी मी म्हणते तुम्हाला काटा बघ आधीच काटा मोडला पायात काय म्हणल्या बाय सगळी नाही तर छान असते बा हा वर गिऱ्याच्या बाई वर गिऱ्याच्या छान हा तारवाडाने बांधू पण कुणा गेली बरं गुढी होय मग बाकीची गुढी मी येऊ का घेऊन मोर ना तर तुम्ही हाय तेवढी गुतवा होय का बाई हाय तर जे आहेत म्हणलं बाणा हे गुतवा तर आम्ही बांधते दोन आहेत मला बी आहे नाही तर शिव कांचा आहे माग मला माय किती नाही हो एकच नाही का मग आपले तीन नाहीत हा? आता याला यात काजऱ्याने बांधते तो बारका कासरा लाव की बाणायचं लावते ना आदिवासी मोर पुरता होईल म्हणजे जरा चरण लांबून घोड्याला म्हणजे पायाला बांधायला लागतं बैलाला येसन गायला मुरकी किंवा येसन घोड हे म्हणजे पायाला बांधायला लागतं पायालाच लागते बांधाय त्याला गाठीला गाठ मार पुढे होती काजरा हे ना बरं तू मला घोडा बांध बाकीचे पुढे गेले ते घेऊन येतो मोर मी आता गावावर नसता वाटतं मी नसतो आलो घोडे घोडेच नाही तर मग बे वाटतं नाही तर काय माहिती करायचं येतात बरेच लांब आल्यात ना झाड बनत पाऊस पण येतो येतोय ना बारीक बारीक पण ते काय होतं मग आता यंदाच भिजायचं म्हणल्या मग कापड बदलायला लागतात परत आणि मग आज वाटतं ते टिपक्याने भिजून जायचं तर आपलं अंगाव घेतलेलं बरं जरा म्हणजे भिजायचं तरी नाही दुसरा कुठं तुमचा घेतो घेऊन बाणा त्याला बांधतो 2-4 कोणी इकडं पुढं आली होती ते आणाय आलतो मी आता त्यांना बांधायची ते ह्या इकडं वर एक ह्या शिंगऱ्या गोड म्हणजे रात्रीचं जर कुठं झाडा झोडपाच्या आड कुठं नाल्यात कुठं बांधा खाली चरत राहतं गावात नाही लय फिरावं लागतं एकदा आम्हाला लय गोड्याने दाबावलं होतं आम्ही रातभर गुढी शोधित होतो जा गोड म्हणजे पावसा पाण्याचं तर लय आंबाळीचं पळतो खुटी आणल्या असते पण आता खुट्याचं काय झालंय पालाला बी ठोकल्या तर खोट्याला तिकडं लगीन लागली हा खुट्याचं तिकडे लगीन लागल्यामुळं मग
आता रात्रभर बांधायची, मग आपण सकाळ सकाळ सोडायची, मग चरत्यात दुपारपर्यंत. मग दुपारी परत त्यांच्यावर बिराड लादून पुढची मजल गाठायची. ही का बांधायची तो रात्रीची पुन्हा कमी जाते. हा. मग मोकळी ठेवली असते त्यांना चरायला, पण कुठं येडं मारीत बसायचं. मग काय आता का ना आता खाली पायाला बांधली, दचकाला सोडून घेतला, चेरी पाय मोकळं, फक्त एका पायाला बांधायचं व्हायचं. पेंड फोडा. पेंड फोडलं म्हणजे मग टेन्शन नाही, सुटायचं. झाड इकडे इकडे घ्या, इकडे घ्या तुम्ही. आता इकडे ह्या टणटणीला बांधा. हा? साईडला गेला आणि तरवडाला बांधू. हा बांधा कुठं, बांधा. कसला ना वाईट की होई लागलं ना, दाबत्या आहे का बुडका. बघा पियाक बांधा फिट, नाही तर काय होईल माहितीये का, सरत 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 निष्ठून येईल. तरवडाची झाड आहे कल्लक असते ते नाही निघणार, कासरा त्यात निष्ठून येईल म्हणते मी. नाही निष्ठ खड्ड्यात पाय गेला माझा. चला चला मग काय, चल बाबा. चरायला मग आहे, चरणार गडीवर उभे राहणार, तो रात उजळा येणार. चला चला बाय मोर गेला, स्वयंपाक करायचा बायला बी एकटे असल्यामुळं. एखादा दोन माणूस असल्यामुळे एकाने गुढी गाड बस, दुसरं काम केलं तर एक स्वयंपाक करतय, असं असतंय होतंय आपलं. काय चाललंय अर्चना? पापड भाजून घेते. होय, जेवण झालं का? झालं. काय बनवले? बटाटा बनवलाय, भात भाकरी. बटाट्याचं कालवण ना. हा. तर आता चाललंय अर्चनाचं जरा पापड भाजून घ्यायचं. बा नाही काय चाललंय तुझं? पाहायला जरा चरका देते या. ज्या सकाळी मेंढराला इंजेक्शन मारताना पायाला काटा ठोकायला ना, गोटा सुटला ना, गोटा हात निघलाय काटा बाहेर, रगात निघलं होतं म्हणलं निघलं असं, रक्त निघलं. पण मेंढर पळत होती, दरा गेली बा नाही सकाळी, आणि मग तो काटा म्हणजे नुसता टोचला. दिवसभर नव्हता एवढा दुखत. मग आज वाडा पण आमचा इथं बुलेश्वर घाटाच्या पायथ्याशी बसलाय. उद्या जाईल घाट सोडून, आणि उद्या वाडा पोचल पण नाही का बा नाही. उद्या येणार मराठीवर. मग काय आता ते गुळ घेतला का मेंढराचा मळी? मियानाने घेतलं. मेंढराचा मळ जमा मला काढाय तुम्हाला म्हणलं हा मियान पण जमत नाही मावळाचं, म्हणजे जे आपलं साधं मावळ त्याचं मियानं बाय आपलं तयार करतात. मळाने बी मामा फरक पडतो ना. मळानी गुळानी तिघानी पडते. काय तरी मळत पाहिजे होता. चालले अर्चना दादा मस्त बाकी पापड आहे बाजून कुठला निघतोय आज केसांनी पाणी थोडंच भेटलं ना. हा भेटलं डबडे एक डबडे एकट्या. आता वरचं पाणी घ्यायचं चाललंय उद्या आंघोळीला. भांडी लावलं तर सगळे मागे बिराडा आच्या आच्या चवती लावली. गरुड लय मस्त येऊन बसले इथं. आता काय करायचं, पाऊस पडतोय. पाऊस पडतोय वर चालू आहे. तुम्ही आलं दादा 2-4 दिवस तर आम्हाला लय मदत झाली. मला मदत झाली, म्हातारा गायला दादा तिकडं पण 15 दिवस चाललं पालखी संघ, आणि मग इथं आलो आमच्या बरोबर पण आता आहेत. आज दादा दमले असते ना, कारण आज मजल पण मोठी झाली. पालखी बरं काय ते काय चालायचो, काय टाइम ट्रॅक्टर वर जायचो, पाणी भरायचं, दोन काम होती मला. आज आले एवढं चालायचं हा पालखीला. चालायचो काय थोडं कमी जास्त कमी जास्त. तर आता बसायचे जेवाय, पाणी भरायचं जास्त काम होतं मला. ड्रायव्हर तुम्ही केली सेवा म्हणजे लोकांची माऊलीच्या पालखी संघ. मग काय माणिक माणूस ड्रायव्हर. तुम्ही सोपन काकाच्या पालखी संघ होता ना दादा? हा माणिक माणूस ड्रायव्हर आणि मी किन्नर असं होत. बंडीच्या मार्गी गेली. बसा जेवायला चल. चालल्या अर्चनेचं वाढायचं.
एक तू चरका देईन ते चोकरीत राहा चुळकुरी काटा निघेल माझ सकाळी नाही शेको असं धरलं ना गोड वाटत बाहेर काढला की ठणूक येतो. बाणा शोक हा म्हणजे वैदू येतो. आणि तू त्या काटा टोकरीत राहा म्हणजे त्यात तू झाला का सळकुनी वरी बारकी कोणी लय मोठा नाही काटा. कांदा आज लयच बारीक कापलाय मिसळ याडपाड बोड कालवर कराय कापला होता पण कांदा. मग काय आता उद्या पोचू नाही करा अर्चना मराठीवर. हा पोचू ना उद्या पोचलं तरी काय तिथं तरी जागा निर्माण आहे का? नाही ना, तिथं गावातून काढीन काटन कुठन. कराटे असते आता आपल्या मेंढरा साठी आपल्याला राहावं लागते बाहेर गावी. काय करायचं काटले नाही रा, लवकर उद्या 11 वाजता जातात यारवळे मोर घेतो काढायचं. पाणी बघायला गेलं भरतय ना. हा चांगलं पडले पाणी काय दुसरं आणलंच नाही आता, फक्त पियायला आणले पाणी. ते पुरतं आणलं एक दोन वापरायला पाणी होते. चाललंय आता अर्चनाचं वाढायचं मस्त बाकी बटाट्याचं कालवण, बाजरीची भाकर, हे सगळं पापड पण आहे, कांदा तोंडी लावाय कांदा पण आहे ना. गरमागरम अगदी बटाट्याचं कालवण. गरम माझे डाळ सरपण आता देशी सरपण निभारे म्हणून जमतो हार पडतोय ना. कसं काय कालवण आजचं? हा चांगलं आहे. पावसा पाण्यात आपलं काय आहे? आता चांगलं आहे मस्त करून. अर्चना कांदा लयच बारीक कापलं आज. हॉटेलातलं शिकली तीन काय हा. हॉटेलात करतात तसं शिकली. अगदी एकच नंबर आहे आजचा खरंच कालवण अर्चना मस्त झाले. पापड पावसा पाहिजे बरं केलं. पापड नारळ दिसला इथे तुरला बटाट्यात आज झालं. दुसरं द्या एक द्या मामाला. साईडला ठेवा, तसंच होतं एकदम साईडला ठेवा की ते त्याच्यात ठेवलं की ते योगा कल्याला वेगळं. भावनं दिवसभर चालून चालून पण बुक केलं त्या. आता आम्ही जरा इथं आल्यानंतर थोडी बेळ होती, ती बेळ सगळ्यांनी मिळून खाली 5 जणांनी. हा ना, त्याच्यामुळे तरी बरं झालं. पण मुलं आला होता त्याचा. हो ना, बेळ पण बारीक चव होती रे माने. चव बी होती आणि पुन्हा यंदा पर्यंत दम निघा ना आपल्याला. हा काम सुचलं करायचं. सगळं काम करून घेतलं होतं. रातचा पारा पण करायला लागला. आज करायचं लांडग्याचं पण बे ध्यान ठेवायला. तर आता मी पाऱ्याला बसलोय, कारण दररोज आपल्याला पारा करावा लागतो. आज जरा रिमझिम पाऊस पण येतोय आणि वाडा एकदम इथं डोंगराच्या कडेला बसलाय. तर रातचा 2-2 तास प्रत्येकाने पाऱ्या करायचा आणि रात्र उजडायची. तर आता मी मदानाच्या पाऱ्याला बसलोय. आता 11 वाजेपर्यंत सगळे माणसं जागी होती आणि मग तिथून माणसं झोपली. तर आता मी 1 वाजेपर्यंत पारा करणार आहे. मग तिथून पुढं आणि दुसऱ्याला उठवायचं, त्याने तिसऱ्याला उठवायचं आणि रात्र उजडायची. कारण काही ठिकाणी लांडगे, तरशे, वाघे, कोल्हाये किंवा मग काय म्हणजे 2 पायाचं पण चोर आहेत. आणि त्यामुळं मग हे आपल्याला राखण करावंच लागते. आता डोक्याला शाल पकाड गुंडाळली, अंगावर जरा खोंट पण घेतलंय आणि आहे आता पाऱ्याला रात्रीचा. तर कोकणात निघल्यापासून आम्ही असा म्हणजे प्रत्येक रात्रीला हे पारा करतोय. कारण काय काय ठिकाणी म्हणजे आम्हाला यंदा वाघाने पण लय त्रास दिला. 1-2-3 ठिकाणी आमचे एका ठिकाणी म्हणजे ओसाच्या मध्ये बसलो होतो, तिथं शिळी मारले वाघाने. आणि मग आपण असं रात्रीचं म्हणजे जागा असल्यावर काय जनावर येत नाही, चोर येत नाही, चिरेट येत नाही, त्यामुळे मग रात्रीचा पाराच द्यावा लागतो. तिथं आमचा वाडा बसला होता म्हणजे बहुराष्ट्रापुराला, आणि तिथं दोन्ही साईडनी ऊस होता. आणि मग
तिथं रात्रीचा वाघ आला आणि त्याने म्हणजे मेंढरा शिरला आणि मेंढरा सगळी घाबरून पळाली. मस आम्ही छो केलं पर ते एकदा ऊसामध्ये न्यायच्यानंतर आपला पण इलाज संपतोय. तर असं म्हणजे कधी वाघ हल्ला करतो, कधी बिबट्या करतो, कधी लांडगा तर स्कॉलला. तर आता बसलोय मी पाऱ्याला आणि ध्यान ठेवतोय छो अर्ध असं सावध इशारा द्यायला लागतो. मग कुत्रा पण सावध होतो. आणि आता कुत्री पण दिवसभर चालून दमते ती पण झोपते आणि रिमझिम पाऊस पण येतोय. आणि या पावसामध्ये मग कुत्र पण आपलं थोडाफार निवारा बघतं. जर पाऊस नसला तर मग कुत्रे चांगले सावध असते बाहेर बसते. तर आता हाय पारायला बसलोय. थोड्या वेळाने कोणाला तरी उठावतो आणि मग आपली रात्र उजडायची. दोन साईडला 2 बिराड आहेत. मध्ये बसायचं आपलं. दुई साईडची राखण करायची. सगळ्या मेंढराची आपली बिराडावर लक्ष ठेवायचं. नारद यो हुज हुज कुत्र्याला जरा सावध करायचं असं. आता रात्रीच्या 12 पावणे 12 वाजत आलं आहे. 12ला 10 मिनिटं कमी आहेत. तर आता 1 वाजेपर्यंत मी आहे पाऱ्याला आणि मग तिथून पुढं दुसऱ्या जणाला उठवायचं. मग त्याने पुढचा पारा करायचा. तर शिराडाला पण निवारा केला इकडं. पाऊस येतोय ती शिराड आता बसले ते 2-4 इथं. काही 1-2 करड येतं आणि शिरड येतो. शिराडाला पाऊस काय सहन होत नाही जास्त, त्यामुळं इकडं निवारा केलाय. वाघू वाघू हो करून बसलाय. वाघू काय रे बादले भरले काय करू पाण्याचे? नाही भरले अजून, थोड्या वेळाने भरतील. मग तिकडल्या भांड्यामध्ये ओतून ठेवायला लागतील. पाऊस चालूशी सध्या. इकडे बादलीला वाटतं अर्चना बादली नाही, इकडे घाम्याला आपल्या बघूला लावले. इकडे बघूला लावले. हे दोन्ही भांडी भरले की मग दुसऱ्या भांड्यात ओतून ठेवायची. उभी राहिली वर. काहीतरी कुत्रा असं लांबून वास लागतो. लाडक्याचा, वाघाचा, तारसाचा. खासदार आता रात्रीच्या 1:15 वाजली. आता कोणाला तरी उठावतो. आता माझा पारा झाला. आता त्यांना उठावलं की मग मी झोपतो. मामा झोपली ती. मामा ओ मामा उठा उठा म्हणला. आता शिरड काय पालात ना शिरती ते मेंढर पण इथे लयच बात येते का? आत्ता वाढला. हा जातो जातो हाणून जातो. हा हा मामा आता पालात बाहेर निघतो. मला उभं राहायला लागलं, कारण कधी प्यांगाची पण अशी भीती असते. कारण माणूस झोपत नाही, उठतं मग परत झोपल म्हणून मग तो माणूस उठवस तर उभा राहतो, उभं राहायला लागतो. खासदार आहे शेराडामध्ये उभा. खासदार ए खासदार. कुत्रे पण गाराटते ते. वाघू लक्ष ठेव. वाघूचं पण अधून मधून लक्ष आहे. आता मामाला उठावले पाऱ्याला. आता मी झोपतो. आता मी पाऱ्याला बसलो होतो तरी सगळी भांडी भरून ठेवली पावसाच्या पाण्याची.
बादली पण फुल भरली आणि ते हांड पण भरून घेतलं. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे भांडी ठेवली होती ते ती ह्यात आणून ओतली आणि बाकीचे आता परत आणि लावले ते माग तणावीला. ते पाणी आता म्हणजे ती पण भांडी भरतील, बादल्या काय हांडी काय असं लावली ते. तर आता उद्या सकाळ म्हणजे त्यांना कुठं पाण्याला जायला नको, कारण आज बिराडा झाला यायला उशीर आणि मग पाणीच नाही आणायला जायला भेटलं. फक्त किसननी प्यायपुरतं पाणी आणलं आणि बाकीचं पाणी आता हे पावसाचं वरलं तणावीचं घेतलंय. तर आता ही बादली फुल भरली आणि हे दोन्ही हांडा पण भरून ठेवले. तर आता मी पाहायला बसलो होतो म्हणून हे सगळं पाणी भरून ठेवलं. बाकीची आता भांडी माग लावली त्या तणावीला सगळे. हे असंच पाणी आता आयडियावर भरलं. अशी भांडी लावून ठेवली माग. आता हे भरतील सकाळपर्यंत. बारकाली कोकरी काय करडं येऊन इथं पालाच्या मर उभी राहील ते. आता मी पण झोपतो. हाय अंगावर गोंबडी रग जियान. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.